हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल डिप्लोमावाला. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला फॉर्म्युलेज बनवायला शिकलो. त्याच्यानंतर काही बेसिक न्यूमेरिकलसाठी एक लेक्चर पण घेतलं होतं. बट ॲक्च्युली जे एक्झामला क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स ओळखायचे कसे आणि सॉल्व कसे करायचे हे आता पुढच्या काही लेक्चर्स म्हणून तुम्हाला समजून जाईल. आपण हा चॅप्टर जो आहे तो एक 8 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे किंवा त्याला आपण 8 टाइप मध्ये डिवाइड करणार आहे असं म्हणू शकतो. आणि हे 8 टाइप कसे ओळखायचे ते मी तुम्हाला पुढच्या काही लेक्चर्स मध्ये सांगणार आहे. तर ऍक्च्युली जर समजा कुठलाही इंटिग्रेशन असेल तर तो इंटिग्रेशन आधी तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. त्यानंतर कुठल्या पद्धतीने सोडवायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आपण हा जो सिलेबस आहे तो सिलेबस फक्त 8 टाइप मध्ये डिवाइड केलाय आणि ते 8 टाइप कसे ओळखायचे मी एकेका लेक्चर मध्ये तुम्हाला समजावून सांगत राहीन. ठीक आहे, तर टाइम न घालवता हे टाइप कसे ओळखायचे आणि इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आणि जे काही बेसिक फॉर्म्युल्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहे ते मी थोडं स्किप केलेले. ठीक आहे, आपण डायरेक्टली जे मेन एक्झामला विचारतात त्या टाइपचे क्वेश्चन्स आपण इथं बघणार आहेत. ठीक आहे, तर टाइम न घालवता आपण टाइप 1 ला सुरुवात करणार. आता या टाइपला मी माझ्या कम्फर्ट नुसार मी काही नावं दिलेत. असं काही कंपल्शन नाही की तेच नाव असावं, बट जनरली तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी काही नावं दिलेत. टाइप 1 हे जे आहे त्याला मी म्हणत असतो सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. टाइप 1 ला काय म्हणतो मी? सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. ऍक्च्युली आता सिंपल ऍडजस्टमेंट मेथड या नावातच तुमच्या लक्षात येईल की काही ना काही आपल्याला काय करायचंय, ऍडजस्ट करायचंय. काहीतरी काय करायचंय, ऍडजस्ट करायचंय. आणि आपण भारतीय लोक आहेत, नाही त्या ठिकाणी आपण ऍडजस्ट करतो. ठीक आहे, नाही त्या ठिकाणी ऍडजस्ट करतो इन द सेन्स आपण नको तिथं सुद्धा ऍडजस्ट करतो. इथं तर इंटिग्रेशन आहे तर इथं आपण ऍडजस्ट करायला लवकर शिकणार आहेत आणि आपल्याला ऍडजस्टमेंट लवकर कळते. म्हणून याचं नावच ठेवलं मी काय, सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. बट हे जे टाइप आहे ना हा ओळखायचा कसा, हा मेन क्रायटेरिया आहे. तर लक्ष द्या. तर पहिली गोष्ट क्लिअर सांगतो, जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असला पाहिजे. इंटिग्रेशन मध्ये काय असला पाहिजे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असला पाहिजे. आणि न्यूमरेटर मध्ये सिंपल इक्वेशन असलं पाहिजे. सिंपल इक्वेशन असेल जसं की काय, एक्स प्लस 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा सिंपल इक्वेशन असायला पाहिजे, एक्स मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय जण म्हणतील सर वरे प्लस 3 खरं मायनस 3 असायला पाहिजे. नाही, सिंपल इक्वेशन याचा अर्थ काय, त्या इक्वेशनची डिग्री मॅक्सिमम 1 असली पाहिजे. म्हणजे न्यूमरेटरचं जे काही इक्वेशन आहे आणि डिनॉमिनेटर जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये एक्स ची डिग्री किंवा इक्वेशनची डिग्री ही मॅक्स 1 असली पाहिजे. जसं की ते काही एक्झाम्पल लिहितो मी, 3x प्लस 4 डिवाइड बाय 2x प्लस 1. चेक करा, इथं x चा पॉवर मॅक्स किती आहे, 1. इथं सुद्धा किती आहे, 1. तर ह्याला आपण सिंपल इक्वेशन्स म्हणतो. ठीक आहे, आता असं काही कंपल्शन नाही की असंच काहीतरी इक्वेशन यायला पाहिजे. ठीक आहे, तर लक्ष द्या रे, समजा न्यूमरेटर मध्ये समजा 4x मायनस 5 आलं आणि खाली समजा x प्लस 3 आलं, तरी पण ह्याला काय म्हणू शकतो आपण, सिंपल इक्वेशन्स म्हणू शकतो. मग हा जो टाइप आहे तो सिंपल इक्वेशन साठीच यूज होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी नाव दिले सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. काय ऍडजस्ट करायचंय, कसं ऍडजस्ट करायचंय ते मी पुढच्या काही न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. मग आता हा टाइप कसा ओळखायचा आणखी एकदा क्लिअर सांगतो. टाइप 1 आणि आणखीन एक गोष्ट, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 हे मे बी डायरेक्टली परीक्षेला विचारतील ना विचारतील माहित नाही. बट टाइप 4, टाइप 5, टाइप 6, टाइप 7 आणि टाइप 8 हे जे पुढचे टाइप आहेत ह्या टाइप सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्या 3 टाइपचा यूज होऊ शकतो. ह्या पहिल्या 3 टाइपचा यूज होऊ शकतो. त्यामुळे नीट बारीक लक्ष ठेवा की टाइप 1 कसा ओळखायचा. टाइप 1 ओळखण्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सिंपल इक्वेशन येत असेल, सिंपल इक्वेशन याचा अर्थ एक्स चा पॉवर हा मॅक्सिमम 1 असला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, सिंपल इक्वेशन्स म्हणतो. जर असं सिंपल इक्वेशन येत असतील तर त्याला म्हणायचं टाइप 1. ठीक आहे, मग आता टाइप 1 मध्ये ऍडजस्ट काय करायचं आणि याच्यामध्ये या टाइप साठी कोणते कोणते इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लागणार आहेत ते पण मी इथं समजावून सांगेन. इथे लक्ष द्या रे, टाइप 1 जर आला, टाइप 1 आला तर ह्यासाठी लागणारे इम्पॉर्टंट फॉर्म्युले. असं मी प्रत्येक टाइपला मी तुम्हाला कुठले फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत ते मी इथं सांगून देईन. इम्पॉर्टंट फॉर्म्युले या
टाइप साठी आपल्याला कुठले फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत ते सांगतो मी. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आता लक्ष रे, पहिला जो आहे तो सिंपल आहे. इंटिग्रेशन मध्ये 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स जर असेल तर याचं इंटिग्रेशन तुम्हाला आलं पाहिजे एक्स प्लस सी. ठीक आहे. आणि दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये जर समजा एखादा फंक्शन असेल, ठीक आहे, एखादा फंक्शन असेल डिनॉमिनेटर मध्ये, चेक करा हा डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि ह्या डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल, डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर उत्तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर येत असतो. लॉग ऑफ काय येत असतो? डिनॉमिनेटर. हे जर दोन फॉर्म्युले जर व्यवस्थित तुम्हाला आले तर हा टाइप 1 तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे सर, हे जे तुम्ही बोलताय, हे जे काही तुम्ही बोलताय ते आम्हाला ना असं डोक्यात नाही घुसत आहे. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. मग आपण काय करू, एखादा न्यूमरिकल घेऊ म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पक्का बसेल. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअरली सांगतो की गडबड करायची नाही. इंटिग्रेशन फक्त 8 जर लेक्चर तुम्ही अटेंड केलेत ना तर तुम्हाला इंटिग्रेशन परफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, फक्त हे 8 मेथड परफेक्टली तुम्हाला कळायला पाहिजे तर आपण कुठलाही इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, मग आपण ट्राय करू. आता पहिलाच टाइप चालू आहे, तर टाइप कसा ओळखायचा ते सांगितलं मी की, आणि पहिले मी एक जस्ट नाही बट एक 6 प्रॉब्लेम घेईन या लेक्चर मध्ये, शेवटपर्यंत तुम्ही थांबा. ठीक आहे, आणि जर समजा तुम्हाला जर प्रत्येक टाइप व्यवस्थित ओळखता आला तर मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही इंटिग्रेशन सोडवता येतो. तसं मी 6 प्रॉब्लेम असे घेणार की मे बी डिफरंट कंडिशन्स येतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर टाइप 1 जेव्हा आपण स्टार्ट करतोय तेव्हा सुरुवातीला मी पहिला प्रॉब्लेम आहे पण थोडा सिंपल घेतोय, त्यानंतर थोडंसं आपण हार्डनेस काय करू, इन्क्रीज करत जाऊ. ठीक आहे, जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये आलं एक्स प्लस 3 आणि डिनॉमिनेटर आलं एक्स मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. एकदम सिंपल प्रॉब्लेम घेतला, सिंपल वेनी आपल्याला शिकायचे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर हे इंटिग्रेशन कसं सोडवायचं, तर पहिल्यांदा माइंड शांत ठेवून विचार करायचं की हा टाइप 1 मध्ये बसतो त्याचं रिझन काय. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे टाइप 1 तर आहे कारण आपण टाइप 1 चेच प्रॉब्लेम घेतो म्हणजे ते तर ठीक आहे, बट टाइप 1 का आहे, कारण न्यूमरेटर मध्ये एक सिंपल इक्वेशन आलंय, डिनॉमिनेटर मध्ये एक सिंपल इक्वेशन आहे. जेव्हा न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये जेव्हा सिंपल इक्वेशन असेल तर पक्का समजून जायचं हा जो न्यूमरिकल आहे तो टाइप 1 चा आहे. आणि टाइप 1 आपण नाव दिले काय, सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. आता ती ऍडजस्टमेंट काय इथे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला समजून जाईल. ह्याला आधी नाव द्या इंटिग्रेशनला, आय इज इक्वल टू एक्स प्लस 3 डिवायडेड बाय एक्स मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता जेव्हा हे लक्षात आलंय की हे सिंपल इक्वेशन आहे आपल्याला ऍडजस्ट करायचंय, तर पहिली आणखीन दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे चेक करायचं की इथं दोघांच्या एक्स चे कोएफिशिएंट सारखे आहेत का. मी फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून दोघांचे एक्स चे कोएफिशिएंट सुद्धा कसे घेतलेत, सारखे घेतलेत. सारखे जर नसतील तर सारखे करून घ्यायचे. सारखे करून घेण्याच्या दोन मेथड मी नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये समजावून सांगेन. मग इथे चेक करा, ऑलरेडी दोघांच्या एक्स चे कोएफिशिएंट कसे आहेत रे, सारखे आहेत. जर एक्स चे कोएफिशिएंट सारखे असतील तर हा जो डिनॉमिनेटर आहे एक्स मायनस 5 तो न्यूमरेटर मध्ये ऍज इट इज लिहायचा. मी जसं इथं ऍज इट इज लिहिला ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होते, ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होली म्हणून ह्या -5 ला बॅलन्स करण्यासाठी मी काय करतो, +5 घेतो. आता चेक करा -5 +5 काय होईल रे, कॅन्सल, म्हणजे उरलं काय फक्त x जे की इथं आहे. आता ह्याच्यासोबत कोण पाहिजे होतं, +3, तर ते +3 ऍज इट इज शेवटी लिहून टाकायचं, +3 विथ रिस्पेक्ट टू x. आता चेक करा, जे वरचं इक्वेशन आहे इंटिग्रेशन ज्याचं काढतोय ते इक्वेशन आणि खालचं इक्वेशन त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, का व्हॅल्यू बदलली का, तर लक्षात ठेवा व्हॅल्यू बदलली नाही. हा चेंजेस केलेत आपण बट व्हॅल्यू बदलू दिलो का, नाही. इथं मी -5 लगेच त्याच्यासोबत काय केले, +5, हे कॅन्सल होऊन काय येणार आहे, फक्त x +3 येणार आहे. बट ही जी आहे ते -5 +5 ची आपण ऍडजस्टमेंट केलेली आहे म्हणून त्याला नाव दिले आपण सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. ठीक आहे, चलो मग इथे लक्ष द्या. आता थोडस ग्रुपिंग करायची, आता त्याच्यानंतर काय करायची, ग्रुपिंग करायची, कॅन्सल करायचं नाही, हे आपण ऍडजस्ट केलंय. ठीक आहे, ग्रुपिंग काय करायची, जसं डिनॉमिनेटर मध्ये आहे तशी ग्रुपिंग करायची. इथं मी पहिला ग्रुप बनवला x-5 चा. आता x-5 सोडून बाकीची ग्रुपिंग बनवा. जर ऍडिशन होत असेल ऍडिशन करा, सबट्रॅक्शन होत असेल सबट्रॅक्शन करा. जर दोन जे क्वांटिटीज आहेत त्या दोघांचे चिन्ह जर सारखे असतील तर ऍडिशन करायची आणि चिन्ह जर अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन करायचं. चिन्ह कधी काय द्यायचं, मोठ्याचं द्यायचं. इथे चेक करा, +5 +3 +8 आलं, 8 होल डिवायडेड बाय
काय रे इथं x - 5. चलो इथपर्यंत काय अडचण येणार नाही, एकदम सिंपल वेनी सांगतोय, जास्त काय अवघड करत नाहीये, एकदम सिंपल वेनी समजायचा प्रयत्न चालू आहे. आता काय करायचं सांगतो, इथं जे दोन डिफरंट क्वांटिटीज आहेत त्याचा डिनॉमिनेटर एकच आहे x - 5, ह्याला सेपरेट डिवाइड करा, त्याला सेपरेट डिवाइड करा, तर काय येईल रे x - 5 नी कुणाला डिवाइड करायचं x - 5 ला, ठीक आहे, आणि प्लस या 8 ला सुद्धा कशाने डिवाइड होईल रे x - 5, आपण सेपरेट डिनॉमिनेटर लिहू शकतो, ठीक आहे. मग इथे चेक करा, इथं x - 5 डिवाइडेड बाय x - 5 एवढं तर कळेल, कॅन्सल आउट होईल, म्हणजे इथं उरेल काय रे, इथे मी चेक करा, अजून इंटिग्रेशन कुठंच काढलं नाही, इंटिग्रेशन काढताना मी सांगेन तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. इंटिग्रेशन ऑफ काय 1 + 8 डिवायडेड बाय x - 5 विथ रिस्पेक्ट टू x. आता चेक करा, बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रेशन, जर दोन डिफरंट फंक्शन जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असतील, दोन डिफरंट फंक्शन जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असतील, तर आपण सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो. आपण सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो म्हणजे काय, हा इंटिग्रेशन 1 ला अप्लाय होईल आणि हा इंटिग्रेशन 8 डिवाइड बाय x - 5 ला सेपरेट अप्लाय होईल. मग इथे चेक करा, I इंटिग्रेशन इज इक्वल टू 1 विथ रिस्पेक्ट टू x, 1 विथ रिस्पेक्ट टू x, आणि प्लस प्लस आहे इथं, तर इंटिग्रेशन ऑफ 8 डिवायडेड बाय x - 5 विथ रिस्पेक्ट टू x. चलो मी आताच इंटिग्रेशन काढत नाही, थोडंसं आणखीन स्ट्रेच करतो याला, ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x, हा जो 8 आहे तो कॉन्स्टंट आहे, आणि इंटिग्रेशन जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय आपण करतो, बाहेर काढतो, फक्त व्हेरिएबलचं इंटिग्रेशन काढतो. इथं 8 ला मी जेव्हा बाहेर काढेन तेव्हा 8 ला ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x - 5 विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा, मी जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले लिहून दिले होते त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 1 चा इंटिग्रेशन तर तुम्हाला येते, 1 चा इंटिग्रेशन काय येते रे x प्लस 8 ला 8, आणि मी दुसरा एक फॉर्म्युला लिहून दिला होता, ते काय दिला होता ते सांगतो. जर डिनॉमिनेटरचा फंक्शन आहे, जो डिनॉमिनेटरचा फंक्शन आहे, इथे डिनॉमिनेटर कोण आहे x - 5, जो डिनॉमिनेटर फंक्शन आहे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल, इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे x - 5. आता चेक करा x - 5 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आहे, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, - 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, म्हणजे 1 आहे, जे की न्यूमरेटर मध्ये आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा न्यूमरेटर मध्ये असतो तेव्हा उत्तर काय येत असते रे, लॉग ऑफ डिनॉमिनेटर येत असतो, म्हणून इथं प्लस सी. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर आहे या इंटिग्रेशनचं, इंटिग्रेशन I इज इक्वल टू x प्लस 8 इंटू लॉग ऑफ x - 5 प्लस सी. क्लिअर आहे. आता काही जण म्हणतील ठीक आहे की सर थोडस नाही कळालं, तर त्यांनी काय करायचं, नेक्स्ट प्रॉब्लेम मी आणखी एक्सप्लेन करणार आहे, किंवा हा प्रॉब्लेम तुम्ही रिपीट एकदा तुम्ही ऐकू शकता. आपण इथं काय केलं ते सांगतो, जे डिनॉमिनेटर आहे ते ऍज इट इज लिहिलं, आणि तो एक्स्ट्रा होणारा पार्ट आपण ऍडजस्ट केला, म्हणून तर ह्याला म्हणलं आपण काय, सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. सिमिलर वेनी आपण असे काही आणखी न्यूमेरिकल घेणार आहेत टाइप 1 साठी, आणि जर समजा टाइप 1 जर व्यवस्थित कळाला तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय, आणि तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर थांबलात तर मी गॅरंटी देतो की तुम्हाला टाइप 1 100% कळून जाईल, ठीक आहे. चलो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करा. जर समजा इंटिग्रेशन मध्ये मी आणखीन एक सिंपलच घेणार आहे, फक्त निगेटिव्ह टर्म वर आहे, पॉझिटिव्ह टर्म खाली घेणार आहे, म्हणजे x - 7 डिवायडेड बाय x प्लस समजा 2 विथ रिस्पेक्ट टू x. मी सुरुवातीचे फर्स्ट 2-3 प्रॉब्लेम इझी घेत असतो, त्याच्यानंतर तुम्हाला जसे कम्फर्टेबल वाटेल तसे आपण न्यूमेरिकल्स घेऊ शकतो, ठीक आहे. चेक करा, इथे लक्षात आहे पहिल्यांदा I इज इक्वल टू इंटिग्रेशन नाव देऊ x - 7 डिवायडेड बाय x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा हा टाइप 1 मध्ये येतो का नाही, कसं ओळखायचं, जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये सिंपल इक्वेशन आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सिंपल इक्वेशन येत असेल, तर सिंपल इक्वेशनचा अर्थ एवढाच आहे की x चा मॅक्सिमम पॉवर हा 1 असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे काय रे, x चा पॉवर किती आहे 1, त्याच्यापेक्षा जास्त नाही, किंवा सिंगल एकच x ची टर्म आली पाहिजे, ठीक आहे. मग आता इथे लक्ष द्या रे, काय होईल, हे जे काय तर नावच काय की टाइप 1 मध्ये येणार आहे, हे तर कळालं आपल्याला, माहिती आहे टाइप मध्ये काय करायचं आहे, सिंपल ऍडजस्टमेंट करावं लागते. तर सिंपल ऍडजस्टमेंट काय करायची ते सांगतो. जर इंटिग्रेशन मध्ये हे जी काय डिनॉमिनेटर टर्म आहे, ही जी काही डिनॉमिनेटर टर्म आहे, ती डिनॉमिनेटर टर्म कोण आहे रे, चेक करा. हा कोण आहे, x प्लस 2, इथे लिहितो मी x प्लस 2, आधी डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहिलं.
ही टर्म जी आहे ना ती ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये लिहायची x+2. आता मला माहितीये की वर इक्वेशन मध्ये चेक करा, न्यूमरेटर मध्ये फक्त x होता, एक्स्ट्रा आपण काय लिहिले +2, वर +2 आहे का नाही. मग ह्या +2 ला बॅलन्स करण्यासाठी मी काय केलं, -2 लिहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हे +2 -2 कॅन्सल होईल, म्हणजे उरलेल कोण रे फक्त x, आणि x च्या सोबत कोण आहे -7, इथे पुढे -7 पण लिहिलं विथ रिस्पेक्ट टू x. मी एक्स्ट्रा काय लिहिले +2 आणि -2, ही ऍडजस्टमेंट आहे, ही ऍडजस्टमेंट आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सिंपल ऍडजस्टमेंट मेथड म्हणतो. मग इथे चेक करा रे, आता काय करायचंय, ग्रुपिंग करायचंय. ग्रुपिंग कोणाची करायचंय, ग्रुपिंग कोणाची करायचंय, तर सेम टर्म जे की आपण सेपरेट लिहिले, चेक करा x+2 इथे लिहिलं, तर वर सुद्धा काय लिहिलं होतं x+2. आता ऍडिशन होत असेल ऍडिशन करा, सबस्ट्रॅक्शन होत असेल सबस्ट्रॅक्शन करा. -2 -7 सेम चिन्ह असेल तर ऍडिशन, फक्त चिन्ह मोठ्याचं -9 विथ रिस्पेक्ट टू x. आता सेपरेट डिव्हिजन करा, हे जे ब्रॅकेट आहे त्याला सेपरेट डिवाइड करा आणि या 9 ला सेपरेट डिवाइड करा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की काय रे इंटिग्रेशन मध्ये x+2 डिवायडेड बाय x+2 आणि -9 डिवायडेड बाय x+2. चलो विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे चेक करा रे, हे x+2 हे x+2 काय होईल, कॅन्सल, म्हणजे उरलं किती 1, म्हणजे इथं इंटिग्रेशन मध्ये 1 - 9 डिवायडेड बाय x+2 विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे x. बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन, बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशन आपण 1 ला सेपरेट आणि ह्या दुसरी 9 डिवाइड बाय x+2 ला सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो आपण. ठीक आहे, मग इथे चेक करा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x आणि इंटिग्रेशन ऑफ 9 डिवाइडेड बाय x+2 विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे चेक करा रे, इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x ला x -9 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि इंटिग्रेशन मध्ये 1/x+2 विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथे चेक करा, आता मी तुम्हाला दोनच फॉर्म्युले लिहून दिलेत, ते दोन फॉर्म्युले कोणते ते सांगतो, इथे लक्षात आहे. 1 चा इंटिग्रेशन तर पक्का माहिती आहे x आहे, -9 ला 9. आता इथे चेक करा, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे x+2, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे x+2, हे डिनॉमिनेटरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह चेक करा, x+2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, अगेन 1 येतो. हे जे x+2 आहे डिनॉमिनेटर आहे, त्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे का चेक करा, हो सर, x+2 चा डेरिव्हेटिव्ह येतो 1, जे की न्यूमरेटर मध्ये आहे, म्हणजे खालच्याचा डिनॉमिनेटर जर वरे आला तर उत्तर काय ते मी तुम्हाला लिहून दिले, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे लॉग ऑफ x+2 आणि इथं प्लस c. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे ते काय रे, इंटिग्रेशन ऑफ x-7 डिवाइडेड बाय x+2 विथ रिस्पेक्ट टू x कॅन बी रिटन ॲज x-9 लॉग ऑफ x+2 आणि प्लस c इज युअर फायनल आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, चेक करा, हे जे इंटिग्रेशन आहेत ते लई अवघड नाहीत, फक्त तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता काही लेकर मला क्वेश्चन विचारतात, सर तुम्ही किती सिंपल घेतलात ते चेक करा. तर मी म्हणलं ठीक आहे, मी सुरुवातीचे 2 प्रॉब्लेम तर खूप सिंपलच घेतलेत, आता थोडंसं ट्विस्ट काय पाहिजे, तर लेकर मला विचारतात, सर ह्या x च्या सोबत जर दुसरा काही कोएफिशियंट आला तर. ठीक आहे, तसे पण घेऊन बघूत आपण. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम काय करणार आहेत, फक्त न्यूमरेटर मध्ये x च्या सोबत काहीतरी घेणार आहेत, जसं की ते एक्झाम्पल सांगतो, चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा इंटिग्रेशन मध्ये 3x - 4 डिवायडेड बाय x+5 विथ रिस्पेक्ट टू x असा एक इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, मग याचं नाव देतो मी I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय रे, नीट लक्ष द्या, काय येईल तर 3x - 4 डिवायडेड बाय x+5 विथ रिस्पेक्ट टू x. सर हा जो प्रॉब्लेम आहे तो टाइप 1 मध्ये येतो का, यस, का येत नाही, येणार आहे का, तर लक्षात ठेवा न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये सिंपल इक्वेशन असेल तर. मग सर ऍडजस्टमेंट मेथडने सोडवायचं, यस ऍडजस्टमेंट मेथडने सोडवायचं. तर आता तुमच्या लक्षात येईल की इथं काय ऍडजस्ट करायचंय, बट ऍडजस्ट करण्याच्या अगोदर चेक करा की x चे कोएफिशियंट सारखे आहेत का, x चे कोएफिशियंट सारखे आहेत का, नाही, मग लगेच ऍडजस्टमेंट करायची नाही. मग काय करायचं, x चे कोएफिशियंट सारखे करायचे. आता x चे कोएफिशियंट सारखे करण्याच्या 2 मेथड्स आहेत, एक तर वरून 3 कॉमन काढा. सर ह्या 4 मधून कुठं कॉमन निघते,
एक लक्षात ठेवा, कॉमन काढणे म्हणजे काय ते सांगतो. हे 3x मायनस 4 याच्यातून जर समजा तुम्हाला 3 कॉमन काढायचे, याचा अर्थ काय, तुम्ही 3 न मल्टिप्लाय करा आणि या पूर्ण टर्मला 3 न डिवाइड करा. मग सेपरेट सेपरेट डिव्हिजन दिल्यानंतर काय तर एक्स, 3x ला 3 न डिवाइड केलं तर काय ते एक्स येते, मायनस ह्याला भाग जात नाही, मग ह्याला 4/3 लिहिलं ते चालतंय. म्हणजे कॉमन कसं काढायचं कळालं. म्हणजे आपण कुठल्याही क्वांटिटी मधून काही कॉमन काढू शकतो, फक्त थोडीशी अक्कल असली पाहिजे. मग इथे चेक करा रे. मग मी काय करतो, एक तर मेथड तुम्हाला सांगितली, पहिली मेथड काय रे, एक तर तुम्ही काय करा, वरून काय 3 कॉमन काढा, किंवा मी दुसरी मेथड यूज करणार आहे. चेक करा, इकडे लक्ष द्या प्लीज. तर हे x प्लस 5 आहे, ठीक आहे, आणि इथं किती आहे रे, 3x मायनस 4 आहे. आता लक्ष द्या, मी काय करतो ते इथं ऍडजस्टमेंट चेक करा रे. हे जर कोएफिशिएंट सारखे करायचे असतील, कोएफिशिएंट जर सारखे करायचे असतील तर काय करावं लागेल, खालच्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला बॅलन्स करण्यासाठी वरे पण 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे सर, याच्यानं काय होईल, काही होणार नाही. तुमचं जे कोएफिशिएंट आहे ते मी सारखे करतोय, चेक करा. मग काय होईल बघा, हे जे 3 आहे वरचं 3 बाहेर काढा कॉन्स्टंट आहे म्हणून, आणि इंटिग्रेशन मध्ये काय राहील, 3x मायनस 4 डिवायडेड बाय या 3 मध्ये मल्टिप्लाय करा. चेक करा, 3 1 3 आणि 3 5 15. आता चेक करा आणि मला सांगा ह्या दोघांचे कोएफिशिएंट सारखे झाले का. काल मी थोडीशी ऍडजस्टमेंट केली. काय केलं रे, वरच्या कोएफिशिएंटने खाली मल्टिप्लाय केलं, ह्याला बॅलन्स करण्याचे वरे पण मल्टिप्लाय केलं. मग समजा एखाद्या रेशोला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम क्वांटिटीने जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशनला काही फरक पडणार नाही. मग मी काय केलं, वरे 3 न आणि खाली 3 न मल्टिप्लाय केलं. बट वरचा 3 कॉन्स्टंट बाहेर काढला आणि फक्त खालच्यानी मध्ये मल्टिप्लाय केलं, तर दोघांचे कोएफिशिएंट सारखे झाले का चेक करा. हो सर, कोएफिशिएंट सारखे झाले. मग अशा केस मध्ये काय करायचं, आता 3 तर इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. आता डिनॉमिनेटरचा जो काही टर्म आहे 3x प्लस 15 तो न्यूमरेटर मध्ये ऍज इट इज लिहायचा, 3x प्लस 15. काल आता ऍडजस्टमेंट चालू झाली. हे प्लस 15 एक्स्ट्रा झाले कारण वरे 3x आहे. बरं, प्लस 15 आहे का रे, नाही. सत्तावीस कसं लिहिलं, तर डिनॉमिनेटरची टर्म ऍज इट इज लिहिली. डिनॉमिनेटरची टर्म मी काय केली, ऍज इट इज लिहिली. करेक्ट आहे. चलो, मग आता लक्षात आलं की 3x तर वरे होतं, बरं प्लस 15 आहे का, नाही. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय केलं मी, मायनस 15 लिहिलं. आणि आता नीट लक्ष द्या प्लीज, इथलं प्लस 15 मायनस 15 कॅन्सल झालं म्हणजे उरलं इथं 0. बरं, या 3x सोबत कोण होता रे वरे, -4, तर ते पण लिहिणं गरजेचं आहे, म्हणून पुढे लिहिलं -4 विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला हे प्लस 15 आणि मायनस 15 ची ऍडजस्टमेंट कळाली पाहिजे. यालाच आपण काय म्हणतो, ऍडजस्टमेंट मेथड. यालाच काय म्हणतो, सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. आता फक्त ग्रुपिंग करता आली पाहिजे. ग्रुपिंग करताना हे लक्षात ठेवा की हा जो बाहेरचा 3 आहे तो कॉन्स्टंट सगळ्याला मल्टिप्लाय आहे, म्हणजे ते लक्ष द्या, हे 3x प्लस 15 ला 3x प्लस 15 इथे लिहू शकतो मी, 3x प्लस 15 एका ग्रुपमध्ये, आणि -15 -4 इट इज -19 विथ रिस्पेक्ट टू x. आता सेपरेट डिव्हिजन करायचंय. सेपरेट डिव्हिजन करण्यासाठी i इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे 3 बाहेर आहे कॉन्स्टंट, ठीक आहे. इंटिग्रेशन मध्ये चेक करा, 3x प्लस 15 डिवायडेड बाय 3x प्लस 15 आणि मायनस 19 डिवाइडेड बाय 3x प्लस 15. 3x प्लस 15. चलो, विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. चलो, मग आता आणखीन एक गोष्ट अशी आहे की इथं काय येईल रे, 3x प्लस 15 3x प्लस 15 काय येईल, सेम क्वांटिटी कॅन्सल आउट होईल. मग राहील कोण, 3 इंटिग्रेशन मध्ये 1 मायनस 19 डिवायडेड बाय 3x प्लस 15 हा विथ रिस्पेक्ट टू x. आता बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन, 3 बाहेर ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ 19 डिवाइड बाय 3x प्लस 15 विथ रिस्पेक्ट टू x. मग आता थोडीशी मदत करा, इथं 3 ला 3 ब्रॅकेट मध्ये, इथं लक्ष द्या रे, 1 चा इंटिग्रेशन मी आताच काढत नाही, नंतर काढू. इथं 19 जे आहे ना, 19 ते कॉन्स्टंट आहे. 19 कसं आहे, कॉन्स्टंट, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन मध्ये कोण होईल, 1/3x प्लस 15 विथ रिस्पेक्ट टू x होईल. आता नीट लक्ष द्यायचं, इथे इंटिग्रेशन काढत असताना मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगतोय, इथे लक्ष द्या रे, इथे मी काढेन इथं 3 1 चा इंटिग्रेशन x मायनस 19 ला 19. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं, खालचा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह येतो 3.
न्यूमरेटर मध्ये आहे का? नाही. 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह चेक करा. प्रत्येक वेळेस डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह चेक करा म्हणतोय मी. 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह 3 न्यूमरेटर मध्ये नाहीये, तर याचं उत्तर डायरेक्टली 3x प्लस 15 लॉग ऑफ 3x प्लस 15 लिहिता येत नाही, कारण वरे त्याचा डेरिव्हेटिव्ह नाहीये. मग आपण काय करू शकतो मॅथमॅटिक्स मध्ये किंवा इंटिग्रेशन मध्ये स्पेशली, आपण कॉन्स्टंटनी वरे मल्टिप्लाय करू शकतो. कॉन्स्टंटनी काय करू शकतो? वरे मल्टिप्लाय करू शकतो. चेक करा. ठीक आहे. जसं मी तर 3 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशनची व्हॅल्यू बदलेल म्हणून मी काय करतो, बाहेर पण डिनॉमिनेटरला सुद्धा 3 न मल्टिप्लाय केलं. हे 3 आणि हे 3 काय होईल रे? कॅन्सल होईल. म्हणजे हे ऍडजस्ट केले. ही एक मेथड आहे. किंवा खालच्यातून आधी 3 कॉमन काढा. खालच्यातून काय कॉमन काढा? 3. एक तर 3 न वरे मल्टिप्लाय करा, 3 न खाली मल्टिप्लाय करा. हे 3 नच का मल्टिप्लाय करायचं? त्याचं रिझन असं आहे की 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3. म्हणून 3 न वरे मल्टिप्लाय करायचं. जसं मी वरे 3 न मल्टिप्लाय करेल, इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होत असते. ती चेंज होऊ नये म्हणून या 3 ला कॅन्सल करण्यासाठी डिनॉमिनेटर मध्ये काय केलं मी? 3 न डिवाइड केलं. 3 न काय केलं? डिवाइड केलं. म्हणजे ही एक मेथड आहे. किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं की डिनॉमिनेटर मधून काय करा? 3 कॉमन काढा, तरी पण उत्तर येते. आता सध्या मी काय करतोय? हे मल्टिप्लिकेशनची मेथड यूज करतोय. ज्यांना नको वाटेल त्यांनी काय करायचं ते सांगतो. ज्याला हे नको वाटलं, ही स्टेप नको वाटली, त्यांनी काय करायचं? इंटिग्रेशन मध्ये 1/3x प्लस 15 विथ रिस्पेक्ट टू x आहे, तर त्यांनी काय करायचं? डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन काढायचं. 3 जर कॉमन काढलं तर राहील x प्लस 5. मग हे 3 कॉन्स्टंट येते, ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशनच्या बाहेर. मग x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असते, तर डायरेक्टली उत्तर लॉग ऑफ x प्लस 5 लिहू शकता. बट मी तसं न करता पुढे मला जी टर्म लागणार आहे किंवा जी मेथड यूज होणार आहे त्या मेथडचाच मी यूज करेन. म्हणजे मी काय करतोय ते सांगतो. डिनॉमिनेटर 3x प्लस 15 बघेन येलो कलरचं, ते ऍक्च्युअल डिनॉमिनेटर होतं आपलं. ठीक आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह चेक करेन. काय चेक करेन मी? डेरिव्हेटिव्ह. किती आलाय? 3. नव्हता वरे, तर कॉन्स्टंटची टर्म मी इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लाय केली, लगेच ती काय केली? कॉन्स्टंटने डिवाइड केली. बट मध्ये डिवाइड न करता मी त्या इंटिग्रेशनला बाहेर घेऊन, म्हणजे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन येऊ शकतो, कारण ते कॉन्स्टंट आहे. मग हे 3 मी बाहेर लिहिलं. ऍक्च्युअली 3 आणि 3 कॅन्सल होऊ शकते, बट ते मी ऍडजस्ट केले. आता चेक करा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 3x प्लस 15 चा डेरिव्हेटिव्ह 3 येते, जे की आता न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. कम्प्लीट. ठीक आहे. 3 एक 3च येणार, म्हणजे 3च येईल ते. तर मला सांगा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा न्यूमरेटर मध्ये येईल तेव्हा मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय, ते कोणतं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. इथे मी डिनॉमिनेटर काय केलंय? 3 न मल्टिप्लाय केलंय, आणि बाकीचं जे उत्तर आहे ते तुमचं येईल लॉग ऑफ 3x प्लस 15. एक लक्षात ठेवा, मी जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून मी स्टार्टिंगला देतो तेच त्या टाइप मध्ये यूज होतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की उत्तर किती इझी आहे. आणि फॉर्म्युले काही जास्त पाठ करायची गरज आहे का? नाही. एक 1 चा इंटिग्रेशन आणि एक डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर उत्तर काय येते. फक्त इथं काही ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागतात, जसं की इथं व्हाईट कलरची ऍडजस्टमेंट आणि इथं व्हाईट कलरची ऍडजस्टमेंट. म्हणून याला आपण नाव दिले सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. नाव काय दिले? सिंपल ऍडजस्टमेंट मेथड. ठीक आहे. जर तुम्हाला या मेथड जर इझी वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय, आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स सोबत आणि मित्रांसोबत शेअर करायचा. ठीक आहे. आणखीन एक काही लेकरांचे डाऊट्स येतात, सर ठीक आहे तुम्ही काय केलं, वरे कोइफिशियंट घेतलात आणि खालच्याला कोइफिशियंट घेतलाच नाही. ठीक आहे. तर ते सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. चेक करूत आपण ते, आणखीन एक प्रॉब्लेम करू आणि आपण ते समजावून सांगायचा प्रयत्न करू. समजा सुरुवातीला मी इंटिग्रेशन मध्ये असं घेतलं 2x प्लस 3a आणि खाली समजा 3x मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू x आहे. मी घेत असताना चेक करा, न्यूमरेटर मध्ये सिंपल इक्वेशन घेतलंय, डिनॉमिनेटर मध्ये सिंपल इक्वेशन घेतलंय, कारण आपला टाइप पहिलाच चालू आहे. ठीक आहे. तर टाइप 1 कसा ओळखायचा? जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सिंपल इक्वेशन येत असतील, सिंपल इक्वेशन इन द सेन्स फक्त एकच x ची टर्म येत असेल, तर त्याला काय म्हणायचं? सिंपल इक्वेशन. म्हणजे x म्हणजे न्यूमरेटरचा डिग्री आणि डिनॉमिनेटरचा डिग्री. आता डिग्री म्हणजे काय तुम्हाला माहित असायला पाहिजे. एखाद्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असतो त्याला आपण डिग्री म्हणतो, आणि इथं हायेस्ट पॉवर किती असायला पाहिजे? 1. तर त्याला म्हणायचं टाइप 1. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, मी या केस मध्ये काय केले
की न्यूमरेटर मध्ये सुद्धा एक्सचा कोएफिशियंट घेतलाय आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा काय केलाय, एक्सचा कोएफिशियंट घेतलाय. तर हे प्रॉब्लेम सोडवण्याच्या दोन मेथड आहेत. पहिली मेथड काय, की वरून आणि खालून जे एक्सचे कोएफिशियंट आहे ते कॉमन काढायचे. एक्सचे कोएफिशियंट काय करायचे, कॉमन काढायचे, किंवा दोघांचे कोएफिशियंट सारखे करून घ्यायचे. आता सारखे करून घेण्याची मेथड आपल्याला माहिती आहे म्हणून मी तीच मेथड थोडंसं फॉलो करतोय. किंवा ज्या लेकरांना दुसरी मेथड पाहिजे त्यांनी मला कमेंट करून सांगायचंय की सर दुसऱ्या मेथडनी काय करायचंय सॉल्व्ह करून दाखवा, मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवेन. जर कमेंट आल्या सर दुसरा मेथडनी सुद्धा सांगा तर मी दुसरी मेथड सुद्धा समजावून सांगेन. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करावं लागेल की सर नेक्स्ट मेथडनी किंवा नेक्स्ट हेच प्रॉब्लेम दुसऱ्या मेथडनी सॉल्व्ह करून दाखवा. ठीक आहे. मी सध्या मला जी कम्फर्टेबल वाटते की जे स्टुडंटला लवकर कळेल त्या मेथडनी सांगतोय, कारण कॉमन काढत असताना प्रत्येक वेळेस कॉमन निघत नाहीत, मग लेकरांना ते कन्फ्युज होते. म्हणून मी सध्या एक्सचे कोएफिशियंट सेम करण्यावर भर देतो. पहिला प्रॉब्लेम जसा सोडवला होता तसाच हा पण प्रॉब्लेम सोडवण्यात 2x + 3 डिवायडेड बाय काय 3x - 5 विथ रिस्पेक्ट टू x. तर पहिला माइंड मध्ये क्लिअर असलं पाहिजे की न्यूमरेटर मध्ये सिंपल इक्वेशन आहे, डिनॉमिनेटर मध्ये सिंपल इक्वेशन आहे, तर हा प्रॉब्लेम सिंपल अडजस्टमेंटनी सोडवता येतो. फक्त ते कसं सोडवायचं ते इथं दाखवतोय. मग पहिली गोष्ट, सिंपल अडजस्टमेंट करण्याच्या अगोदर हे चेक करा की एक्स चे कोएफिशियंट दोघांचे सारखे आहेत का. तर इथं कोएफिशियंट सारखे नाहीयेत, मग इथं कोएफिशियंट आधी तुम्हाला सारखे करून घ्यावं लागेल. मग मी इथं काय करतो चेक करा. वरे न्यूमरेटर मध्ये 2x + 3 ऍज इट इज आणि खाली 3x - 5 ऍज इट इज लिहितोय. आता प्लीज लक्ष द्या. आता काय करायचं, कोएफिशियंट सारखे करण्याची पद्धत तुम्ही 8वी 9वी 10वी ला शिकलात की वरच्या एक्सच्या कोएफिशियंट न खाली मल्टिप्लाय करा. आता हे मी 2 न जसं मल्टिप्लाय केलं तर हे जे इक्वेशन आहे, जे आपल्याला प्रॉब्लेम दिलाय त्याची व्हॅल्यू चेंज होईल. तर व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून मी इंटिग्रेशनच्या बाहेर काय करतोय, 2 न मल्टिप्लाय करतोय. आता इंटिग्रेशनच्या बाहेर का करतोय, कारण ते कॉन्स्टंट आहे आणि आपण कॉन्स्टंट ऍडजस्ट करू शकतो. आपण काय ऍडजस्ट करू शकतो, कॉन्स्टंट. इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट घेऊ शकतो आपण, म्हणून ते बाहेर केलं. आता जसं वरच्या कोएफिशियंट खाली मल्टिप्लाय केलं आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी वरही जसं मल्टिप्लाय केलं, सिमिलर वेनी काय करायचंय, खालच्या कोएफिशियंटनी वरे मल्टिप्लाय करायचंय आणि याला बॅलन्स करण्यासाठी खाली मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण खाली 2 न का मल्टिप्लाय केले आणि वरे 2 न मल्टिप्लाय केले आणि वरे 3 न खाली 3 न मल्टिप्लाय केले, ते कळायला पाहिजे. मग ते कळण्यासाठी पुढचं टर्म किंवा पुढची स्टेप तुमच्या लक्षात येऊन जाईल. 3 2 जा किती येईल रे आता 6x आणि 3 3 जा किती येईल 9 आणि खाली काय येईल चेक करा, 2 3 जा 6x - 2 5 जा 10 विथ रिस्पेक्ट टू x. आता चेक करा आपलं काम झालंय का. आपलं काम काय की x चे कोएफिशियंट सेम करणं. तर चेक करा वरे x चा कोएफिशियंट 6 आहे आणि खाली सुद्धा x चा कोएफिशियंट किती आहे 6 आहे. आता जर कोएफिशियंट सारखे असतील तर आपण काय करू शकतो रे, ऍडजस्ट करू शकतो, जे की आपण सिंपल ऍडजस्टमेंट मेथड मध्ये म्हणतो. 2/3 ला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या आणि आता इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये किती आहे रे 6 - 10, तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा काय करायचं 6x - 10च लिहायचं. आता मला माहितीये की वरे -10 आहे का नाही, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं रे +10 करायचं. बट आधीचा 9 +9 ऍज इट इज, कारण -10 +10 कॅन्सल होऊन काय होणार आहे, फक्त 6x उरणार आहे. वरे 6x आहे, ते सोबत काय पाहिजे +9, म्हणून +9 घेतलं विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा इंटिग्रेशन मध्ये मी काही चेंजेस करतोय का नाही. मग आता काय होईल ते सांगतो. ग्रुपिंग म्हणजे काय, आपण एवढं सगळं कशासाठी केलंय तर ग्रुपिंग करण्यासाठी. इथे लिहा 6x - 10 आणि +10 + 9 इट इज 19 डिवायडेड बाय 6x - 10 विथ रिस्पेक्ट टू x. आता काय करायचंय सेपरेट डिव्हिजन करायचंय. मग इथे चेक करा i = 2/3 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन मध्ये चेक करा 6x - 10 डिवायडेड बाय 6x - 10 आणि +19 डिवायडेड बाय 6x - 10 विथ रिस्पेक्ट टू x. इथे चेक करा 6x - 10 6x - 10 कॅन्सल होईल. इथे चेक करा 2/3 इंटिग्रेशन मध्ये काहीच नाही म्हणजे किती 1 +19 डिवायडेड बाय 6x - 10 विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, अडचण तर काही नसेल. आता चेक करा रे इथं बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन 2/3 ला 2/3 आणि इथं ब्रॅकेट, कारण हा 2/3 सगळ्यांना मल्टिप्लाय,
ह्याला पण मल्टिप्लाय, ह्याला पण मल्टिप्लाय, म्हणून ह्याला ब्रॅकेट करायचं आणि इंटिग्रेशन मध्ये 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायचं, प्लस सेपरेट इंटिग्रेशन देतोय आपण, तर 19 डिवाइड बाय 6x मायनस 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स असं इंटिग्रेशन करायचं. मग मी आता इंटिग्रेशन न काढता आणखीन एक स्टेप एक्स्ट्रा करतोय, तुम्ही डायरेक्टली जम्प केलं तरी चालतंय. इंटिग्रेशन मध्ये 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा, इंटिग्रेशन मध्ये काय घ्यायचं 1 अपॉन 6x मायनस 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता स्टेप आहे इंटिग्रेशन काढायची, आणि मला वाटतंय दोन फॉर्म्युल्याशिवाय वेगळा फॉर्म्युला वापरायचा नाही आपल्याला, तर 1 चा इंटिग्रेशन तर पक्का पार्ट झालं, एक्स येईल. आता प्लस इथं लक्ष द्या रे, चेक करा इथं डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे रे, 6x मायनस 10. मी तुम्हाला दोनच फॉर्म्युले लिहून दिलेत इम्पॉर्टंट, टाइप 1 साठी फक्त दोनच फॉर्म्युले यूज होतात, कळतंय? पहिला आणि कोणता 1 चा इंटिग्रेशन, आणि दुसरा जर डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर उत्तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग आपलं दुसरं काम काय रे, की डिनॉमिनेटरला चेक करणं, 6x मायनस 10 आहे तर 6x मायनस 10 चा डेरिव्हेटिव्ह 6 येते, जे की न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे का, नाहीये. मग काय करायचं, वर 6 न मल्टिप्लाय करायचं, कारण आपण कॉन्स्टंट ऍडजस्ट करू शकतो. काय ऍडजस्ट करू शकतो आपण, कॉन्स्टंट, आणि आपल्या मेथडचं नावच आहे काय, ऍडजस्टमेंट मेथड. मग कसं 6 का ऍडजस्ट केलं का आलं, कारण डिनॉमिनेटर जे आहे 6x मायनस 10, 6x मायनस 10 चा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो, तर ते 6 येत असतो, म्हणून वर 6 न मल्टिप्लाय केलं. आता ह्याला बॅलन्स करायचं, कारण इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज झाली. आता ह्याला जर बॅलन्स करायचं असेल तर मला काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला सुद्धा 6 न मल्टिप्लाय करावं लागेल. बट मी मध्ये न करता बाहेर केलं, कारण ते कॉन्स्टंट येणार आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो आपण कॉन्स्टंटला. किंवा सिमिलर वेनी खालून 6 कॉमन काढू शकतो, बट ते कॉमन तुम्हाला काढता यायचं नाही, म्हणून हे मी ऍडजस्टमेंट सांगितली. हे वर 6 न मल्टिप्लाय करायचं आणि बाहेर 6 न डिवाइड करायचं. आता मला सांगा इक्वेशनला काही फरक पडला नाही. मग इथे चेक करा, हे काय राहील रे, 19/6. हे 19/6 कुठून आलं, काय आलं. आता चेक करा, डिनॉमिनेटर 6 मायनस 10 चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे का, हो सर आपणच ऍडजस्ट केलंय, तर उत्तर काय येते, जेव्हा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर उत्तर येते लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि शेवटी लिहायचं प्लस सी. ठीक आहे, हा थोडासा वेळ लागेल, काही हरकत नाही, बट एकदा जर टाइप 1 कळाला तर पुढं काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायरेक्टली ऍडजस्टमेंट करता येते. ती कशी करायची ते आपण स्टेप वाईज बघणारच आहे. ठीक आहे, चलो. जर समजा तुम्हाला टाइप 1 व्यवस्थित कळाला असेल, तर मी काही होमवर्क देतो, ते तुम्ही होमवर्क ट्राय करा. आणि जर तुमचा कुणाला तो होमवर्क येत नसेल, किंवा तो जर सॉल्व्ह करता येत नसेल, किंवा काही अडचण येत असतील, तर त्यांनी कमेंट तर करायचंय. बट मी आणखीन एक व्हॉट्सअप नंबर देतो, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमच्या जे काही डाऊट्स आहेत, जे काही क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही मला मेसेज करू शकता. तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा 9209102500. क्वेश्चन व्हॉट्सअप करण्याच्या अगोदर तुमचं नाव, कॉलेज, ठीक आहे, एवढं, आणि ब्रांच, हे तुम्ही मला मेसेज करायचंय. त्याच्यानंतर तुमचा डाऊट तुम्ही मला पाठवू शकता या नंबरवर. ठीक आहे, तुम्हाला त्याचे आन्सर्स भेटून जातील. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते तुमचे सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे, आणखी एकदा रिपीट करतो, जर टाइप 1 मध्ये जर कोणालाही अडचण येत असेल तर त्यांनी मला काय करायचंय, या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव, कॉलेज आणि ब्रांच मला मेसेज करायचंय, आणि तुमचा जो काही डाऊट्स आहे ते डाऊट सेंड करायचा आहे. तुम्ही जर हे पाठवलात तरच तुमच्या डाऊटचं सोल्युशन दिलं जाईल. ठीक आहे, नाही तर बिनकामाचं उगाच टाइमपास करण्यासाठी करू नका. ठीक आहे, आणि आणखीन एक गोष्ट, मी तुम्हाला काही होमवर्क देतोय, ते होमवर्क तुम्ही ट्राय करू शकता, त्याचे सोल्युशन तुम्ही करायचे. ठीक आहे, चलो. तर पहिला क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन मध्ये जर समजा x मायनस 5 डिवायडेड बाय x मायनस 7 विथ रिस्पेक्ट टू x जर असेल तर. दुसरा क्वेश्चन, इंटिग्रेशन मध्ये x मायनस 7 डिवायडेड बाय x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू x असेल तर. चौथा क्वेश्चन, इंटिग्रेशन मध्ये समजा 2x मायनस 5 डिवायडेड बाय का x प्लस 3 असेल तर. आणि इंटिग्रेशन मध्ये 5x प्लस 3 डिवायडेड बाय 2x मायनस 4 का
7 विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर हे तुमच्यासाठी 4 होमवर्क. ठीक आहे. तरी पण आणखी एकदा सांगतोय, जर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर समजा फायद्याचा ठरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. थँक्यू.